कोणत्याही कार्यक्रमामध्ये हिल्स घालून जायला सगळ्याच मुलींना आवडतं. हिल्स म्हटल्यानंतर फॅशन आणि हिल्स हे एक उत्तम समीकरण आहे असं मानलं जातं. पण तुम्हाला माहितीये का, या हिल्सचा शोध हा मुलींसाठी लागला नव्हता, तर तो लागला होता मुलांसाठी. ऐकून धक्का बसलाय ना? हो, हेच खरं आहे. आज आपण आपल्या या व्हिडिओमधून हिल्सचा नक्की इतिहास काय होता हे जाणून घेऊया. हाय हिल्सचा इतिहास खूप रंजक आहे. 10व्या शतकात पर्शियन घोडेस्वारांनी हाय हिल्स अस्तित्वात आणलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकेकाळी पुरुषत्व, उच्च सामाजिक दर्जा आणि युद्धाचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या हिल्स आता महिलांच्या फॅशन आणि सौंदर्याचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. हिल्सच्या इतिहासाचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत, ते आपण जाणून घेऊया. पहिला टप्पा म्हणजे 10व्या शतकामध्ये पर्शियन घोडेस्वारांनी हाय हिल्सचा शोध लावला. तो मुळात रणांगणावरील युद्धासाठी. जेव्हा पर्शियन सैनिक घोड्यावर स्वार होत होते, तेव्हा हिल असलेले शूज व्यावहारिक कारणांसाठी तयार केले जात होते, जेणेकरून त्यांच्या टाचा रकाबमध्ये व्यवस्थित बसू शकतील. दुसरा टप्पा म्हणजे 17व्या शतकाच्या सुरुवातीला युरोपमध्ये पुरुषत्व आणि खानदानाचे प्रतीक हाय हिल्स मानले गेले आहेत. पर्शियन संस्कृतीने प्रभावित झालेले युरोपातील सरदार आणि पुरुष हिल्स घालायला लागले. फ्रान्सचा राजा किंग्स लुईस 14 लाल रंगाच्या हाय हिल्स घालण्यासाठी प्रसिद्ध होता. तिसरा टप्पा म्हणजे स्त्रियांचा दीक्षाविधी आणि लिंगभेद. 1630च्या दशकात युरोपातील स्त्रियांनी पुरुषांचं अनुकरण करत उंच टाचांचे बूट घालण्यास सुरुवात केली, कारण त्यांना पुरुषांच्या फॅशनची नक्कल करून अधिक सशक्त दिसायचं होतं. 18व्या शतकाच्या अखेरीस उंच टाचांच्या बुटांची लिंगानुसार विभागणी झाली. पुरुषांच्या टाचांसाठी मजबूत चौकोनी असणारे ब्लॉक आणि घोडेस्वारीसाठी हाय हिल्स, तर स्त्रियांच्या टाचांसाठी पातळ, टोकदार आणि नाजूक असे हाय हिल्स तयार करण्यात आले. पुरुषांनी हाय हिल्स घालणं का बंद केलं आणि कधी बंद केलं याचा सुद्धा एक रंजक इतिहास आहे, तो सुद्धा आपण जाणून घेऊया. 19व्या शतकापर्यंत फॅशनमध्ये एक मोठा बदल झाला होता. समाजाने पुरुषांच्या कपड्यांमध्ये आणि पादत्राणांमध्ये साधेपणा आणि तर्कशुद्धतेला प्राधान्य देण्यास सुरुवात केली. यानंतरच पुरुषांनी हिल्स घालणं बंद केलं आणि हाय हिल्स हा केवळ महिलांच्या फॅशनचा भाग बनला. त्यानंतर 1950च्या दशकात आधुनिक स्टिलेटोचे आगमन झालं आणि फॅशनमध्ये क्रांती झाली. हे नाव एका पारंपरिक इटालियन कट्यारावरून प्रेरित होतं. आज जर तुम्ही पाहायला गेलं तर प्रत्येक महिलेसाठी हाय हिल्स म्हणजे सौंदर्य, आत्मविश्वास आणि ग्लॅमरचं प्रतीक बनलंय. तुम्हाला हाय हिल्सचा हा इतिहास माहिती होता का? नसेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि नवराष्ट्राला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.